नमस्कार मित्रांनो, ज्ञानप्राप्ती अकॅडमीमध्ये मी मयूर झालटे सर्वांचं स्वागत करतो. आपण आज महा-टी-ई-टीमध्ये येणारा जो विषय आहे बाल विकास व अध्यापनशास्त्र याचे काही प्रश्न बघणार आहोत, जे की अगोदरच्या एक्झाममध्ये होऊन गेलेले आहे आणि अतिमहत्त्वपूर्ण प्रश्न आहे. जर आपण प्रश्नपत्रिका बघितली तर आपल्या काही गोष्टी लक्षात येतील. भरपूर सारे प्रश्न असे आहे की ते रिपीट होत चाललेले आहे. तर त्या उद्देशाने आपण महत्त्वाचे काही प्रश्न काढलेले आहे आणि कोणत्या वर्षी येऊन गेले आहे ते देखील त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर पहिला प्रश्न आहे, जीन पियाजे यांच्या मते बालकाच्या विकासाची पहिली अवस्था कोणती? तर जीन पियाजे यांच्या मते बालकाच्या अवस्थाच्या ज्या आहे ते 4 अवस्था दिलेल्या आहे. तर त्यापैकी पहिली जी अवस्था आहे तर संवेदन गती अवस्था. ठीक आहे, संवेदन गती अवस्था हा प्रश्न जो आहे 2021मध्ये येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न, झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणाची आहे? झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना जी आहे तर ही वायगोत्स्कीची आहे. पुढचा प्रश्न, लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? 2016ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना जी आहे जॉन ड्यूईची आहे. पुढे, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणाचा आहे? 2020मध्ये हा प्रश्न येऊन गेला आहे. बहुविध बुद्धिमत्ता हा सिद्धांत जो आहे तो गार्डनरचा आहे. पुढचा प्रश्न, ट्रायल अँड एरर सिद्धांत कोणाचा आहे? तर हा थॉर्नडाईकचा सिद्धांत आहे. ट्रायल अँड एरर हा थॉर्नडाईकचा सिद्धांत आहे. पुढचा प्रश्न, शिकणे म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी बदल असे कोणी म्हटले आहे? शिकणे म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी बदल असे गेट्स व इतर यांनी म्हटलेले आहे. हा 2020मध्ये येऊन गेलेला प्रश्न आहे. बालक प्रथम कोणत्या माध्यमातून शिकते? बालक प्रथम वाचन, लेखन, अनुकरण, शिक्षा. तर सोपा प्रश्न आहे, 2018मध्ये येऊन गेलेला आहे. अनुकरण या माध्यमातून शिकते. पुढचा प्रश्न आहे, IQ म्हणजे काय? 2018ला हा प्रश्न येऊन गेला आहे. IQ म्हणजे बुद्ध्यांक. नेक्स्ट, अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थी केंद्रित पद्धत कोणती? 2021मध्ये हा प्रश्न येऊन गेला आहे. तर प्रकल्प पद्धत ही जी आहे ही अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थी केंद्रित पद्धत आहे. पुढचा प्रश्न, प्रेरणेचे मुख्य प्रकार किती? तर प्रेरणेचे मुख्य प्रकार 2 आहे. पुढे, अंतर्गत प्रेरणेचे उदाहरण कोणते? 2021मध्ये हा प्रश्न येऊन गेला आहे. अंतर्गत प्रेरणेचे उदाहरण जे आहे तर आवडीने अभ्यास करणे. विद्यार्थ्याला जर आवड असेल तर आणि त्या आवडीने जर अभ्यास करत असेल तर त्याचं नक्कीच आपल्याला रिझल्ट दिसून येतो. पुढे बघा, समावेशक शिक्षण म्हणजे काय? 2020चा हा प्रश्न आहे. समावेशक शिक्षण म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना एकत्र शिक्षण. पुढचा प्रश्न, पियाजे यांच्या मते तार्किक विचार करण्याची अवस्था कोणती? तर औपचारिक क्रियात्मक अवस्था. बघा, या 4 अवस्था दिलेल्या आहे पियाजेनं. तर त्याच्यामधली औपचारिक क्रियात्मक अवस्था जी आहे ती अवस्था आहे तार्किक विचार करण्याची. पुढे, बौद्धिक विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा पडतो? बौद्धिक विकासावर पर्यावरणाचा आणि अनुवंशिकतेचा जो प्रभाव पडत असतो. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, 2018ला येऊन गेलेला आहे. CTET एक्झाममध्ये सुद्धा या टाईपचे प्रश्न येत असतात. पुढे, करून शिकणे या तत्वात शिक्षकाची भूमिका काय असते? तर मार्गदर्शन करणे. फक्त शिक्षक हा मार्गदर्शक असतो विद्यार्थ्यांचा. ठीक आहे, 2016ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. 16 नंबरचा प्रश्न आहे, मूल्यमापनाचा मुख्य उद्देश कोणता? तर मूल्यमापन आपण प्रगती तपासण्यासाठीच करत असतो. विद्यार्थी किती प्रगत झाला हे तपासण्यासाठी आपण मूल्यमापन करत असतो. पुढे, खालीलपैकी कोणता विकासाचा प्रकार नाही? तर आर्थिक विकास हा विकासाचा प्रकार नाही. शारीरिक विकास, मानसिक विकास आणि सामाजिक विकास हे विकासाचे प्रकार आहे, परंतु आर्थिक विकास हा विकासाचा प्रकार नाही. 2020ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. विद्यार्थ्यांमधील व्यक्तिगत भिन्नता लक्षात घेऊन शिक्षकाने काय करावे? वेगवेगळ्या पद्धती वापराव्यात.
सोपं आहे. समान अध्यापन करावे, वेगळ्या वेगळ्या पद्धती वापराव्या, फक्त हुशार विद्यार्थ्याकडे लक्ष द्यावे, गृहपाठ देऊ नये. तर योग्य उत्तर आहे वेगवेगळ्या पद्धती वापराव्यात. पुढचा प्रश्न, कंडिशनिंग थिअरी कोणाशी संबंधित आहे? 2021ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर स्किनर आणि पावलॉव या दोघांशी संबंधित आहे. पुढे, बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे? हा प्रश्न तुम्हाला, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे मला. बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे? शिक्षा, पाठांतर, योग्य वातावरण आणि परीक्षा. याचं जे काही उत्तर असेल ते मला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला असं वाटत असेल की हे जे प्रश्न घेतलेले आहे हे फक्त वन लायनर घेतलेले आहे, याला डिटेलमध्ये सांगा, तर मला कमेंट करून सांगा. आपण हे डिटेलमध्ये सुद्धा घेऊ शकतो. जसे वेगवेगळे स्किनरच्याबद्दल वेगळी माहिती, पावलोबद्दल वेगळी माहिती, थॉर्नडाईकबद्दल वेगळी माहिती, प्रत्येक जे सायंटिस्ट होऊन गेलेले आहे, ज्यांनी याच्यामध्ये शोध लावलेला आहे, अशा यांची प्रत्येकाची सेपरेट माहिती पण आपण घेऊ शकतो. जर असं वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.